अहेरी तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने महाराष्ट्र समाधान शिबिर अभियान राबविण्यात येते। या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना उत्पन्न, जात, अधिवास, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, सातबारा उतारा, फेरफार नोंदी तसेच विविध महसूल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। तसेच प्रलंबित करणे, जलद गतीने निकाली काढणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। अहेरी तालुक्यात खमनचेर, पेरमिली, कमलापूर, जिमलगट्टा, अहेरी आणि आलापल्ली या ठिकाणी नियोजित तारखांना समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे। नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरस्थळी उपस्थित राहून महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले, अशी माहिती पत्रकार परिषदेत तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दिली आहे। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2026 च्या नुसार अहेरी तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या अभियानाचे उद्दिष्ट असे आहेत की महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून प्रशासन अधिक गतिमान करणे, नागरिकांच्या दैनंदिन महसूल विषयक तक्रारीचे एकाच ठिकाणी तत्काळ निराकरण करणे, प्रलंबित प्रकरणाचा आढावा जलद गतीने कारवाई करणे, विविध दाखल्यासाठी शिबिर घेणे, प्रशासन व नागरिक यांचा थेट संवाद प्रस्थापित करणे हे या राजस्व अभियानाचे उद्दिष्ट आहे। यामध्ये आम्ही प्रलंबित जे काही फेरफार आहेत त्या फेरफार निकाली काढण्यासाठी कारवाई करणार आहे। सातबाराचे जे अभिलेख आपला आहे त्या अभिलेखामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकामध्ये दुरुस्ती करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे। वारस नोंदी ज्या काही कोणाच्या पेंडिंग असतील मैताच्या वगैरे तर त्या पेंडिंग दुरुस्त करण्याच्या दृष्टीने आम्ही काम या ठिकाणी करणार आहे। जूनमध्ये उत्पन्नाचे दाखले विद्यार्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, रहिवास दाखले, तर त्यावेळेला गर्दी होऊ नये या दृष्टीनं आताच आम्ही त्याचं सर्व शाळांच्या मार्फत दाखले वाटपासाठी या शिबिरामध्ये काम करणार आहे। आणि इतर जे काही शासन निर्णय आतापर्यंत झालेले आहेत या वर्षभरात त्याचा लाभ जनतेपर्यंत देण्याच्यासाठी त्याच्यामध्ये जनजागृती करून शासन निर्णयाचा लाभ देण्याच्यासाठी काम करणार आहे। यामध्ये विशेषतः येण्याच्या बाबतीत ज्या काही नवीन तरतुदी शासन निर्णयाच्या द्वारे करण्यात आल्या त्या तरतुदीच्या विषयीचं मार्गदर्शन आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करण्यात येणार आहे। डिजिटल सातबारा याच्यामध्ये म्हणजे काय ॲग्रिस्टॅट आहे, शेतकऱ्याचा कृषी ॲग्रिस्टॅटचा जो फार्मर आय डी तयार करण्याचं काम आहे, जे लोक राहिलेले आहेत ते करण्याचं काम करण्यात येणार आहे। त्याचबरोबर भूसंपादन केलेल्या अकृषिक जमिनीचं कमी जास्त पत्रके करण्याचं जे काम राहिलेलं आहे ते करणार आहे। PM किसानचे काही लाभार्थी जे शिल्लक राहिले असतील त्या दृष्टीनं काम केले जाणार आहे। आणि जे ज्यांना फॉरेस्टचे जे वन हक्क पट्टे मिळालेले आहेत त्यांच्याही PM किसानच्या बाबतीत अनेक दिवसापासूनच्या ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगानं पण या शिबिरामध्ये उपाययोजना केली जाणार आहे। तर या अभियानाची सुरुवात आपण दिनांक 7 मार्च 2026 रोजी अहेरी तालुक्यातील खमनचेरू या मंडळाच्या ठिकाणापासून सुरुवात करणार आहे। दुसरं शिबिर आपलं 14 मार्च या रोजी पेरमिली या ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत। तिसरं 10 एप्रिल रोजी कमलापूर या मंडळाच्या ठिकाणी घेणार आहोत। त्यानंतर 17 एप्रिलला जिमलगट्टा या मंडळ कार्यालयाच्या ठिकाणी मंडळामध्ये घेणार आहोत। त्यानंतर 8 मे रोजी आपण अहेरी या महसूल मंडळामध्ये ते शिबिर घेणार आहोत। आणि आपली या शिबिराची सांगता आलापल्ली या महसूल मंडळाच्या ठिकाणी 15 मे या रोजी होणार आहे। तर असे दैनंदिन जीवनाशी आपल्या जनतेच्या जे प्रश्न निगडीत आहेत महसूल विभागाशी किंवा इतर शासकीय विभागाशी, तर हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने शिबिर घेण्याचा हा उद्देश आहे। तर माझं या ठिकाणी जनतेला हेच आव्हान आहे की आपण या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि प्रशासनाच्या मार्फत जे शिबिरं राबवण्यात येणार आहे तर या शिबिराचा जास्तीत जास्त आपण उपयोग करून घ्यावा हीच माझी इच्छा आहे। धन्यवाद। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी तिरुपती मडावी, अहेरी।